राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावच्या कस नदीतील किटीवरच्या पाण्यावर अंदाजे 42 वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आढळून आला आहे। बोटा गावच्या कस नदीतील या किटीवरमध्ये मृतदेह आढळून येण्याची ही सदरची दुसरी घटना असून बोटा गावचे सरपंच पांडुरंग शेळके शेतीचा कृषी पंप सुरू करण्यासाठी नदीवर गेले असता नदीच्या पाण्यावर अंदाजे 42 वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे। त्यांनी गावचे पोलीस पाटील शिवाजी शेळके यांना सदर घटनेची माहिती कळवली। पोलीस पाटील शिवाजी शेळके यांनी घारगाव पोलीस स्टेशनला सदरच्या घटनेची माहिती दिली आहे। घारगाव पोलीस स्टेशनला सदरची घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मरभळ घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलीस पाटील शिवाजी शेळके गणेश भोसले यांच्या मदतीने नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढत घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। सदरचा मृतदेह गेली 3 ते 4 दिवसापासून पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सदर व्यक्तीची ओळख पटली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। सदर व्यक्तीने आत्महत्या केली आहे की घातपात झाला आहे या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बोटा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।